नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती. पवित्र पोर्टलवर सर्वांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. म्हणजेच पवित्र पोर्टलची पहिली सुरुवात झालेली आहे सेल्फ सर्टिफिकेशन फॉर्म करण्याची. आता फॉर्म सेल्फ सर्टिफाय तुम्ही केलेला आहे, सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित भरलेली आहे. आता इथून पुढे नेमकी कशी प्रोसेस असतील, कोणते टप्पे असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर मित्रांनो, सर्वांनी आपला हा हाडके सर यूट्यूब चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. पवित्र पोर्टल सांगितल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आणि ते झालेलं होतं. सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता पुढची प्रोसेस कधी होणार, नेमका कधी होणार पहा तुम्ही. पुढील प्रोसेस नेमकी कधी असेल, जाहिराती कधी येतील, प्राधान्यक्रम कधी लॉक करता येतील. आता नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक आलं होतं, त्यामध्ये काही जे काही नियम आहेत पवित्र पोर्टल संदर्भात त्यामध्ये काही चेंज केलेले आहेत. त्यामध्ये जर एकदा निवड झाली तर त्या भरतीमध्ये पुन्हा तुमची वरच्या वर्गासाठी निवड होणार नाही. दुसरा मुद्दा, तुमचं काही सेमी इंग्लिशचं माध्यम असेल, काही जे सेमी इंग्लिशच्या शाळांवर जे काही विषयानुसार जागा असतील त्याचा पण जे काही नियम आहेत ते आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 50 प्राधान्यक्रम. आता हे जे पाहिलं आपण की जे प्राधान्यक्रम, आता हे प्राधान्यक्रमासंदर्भात या अगोदर अनलिमिटेड तुमची व्यावसायिक क्वालिफिकेशन, शैक्षणिक क्वालिफिकेशन यानुसार तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जाहिरातीमध्ये पात्र होता तेवढे प्राधान्यक्रम येत होते. परंतु आता फक्त 50 प्राधान्यक्रम, म्हणजेच विथ इंटरव्ह्यू 50 प्राधान्यक्रम, विदाऊट इंटरव्ह्यू 50 प्राधान्यक्रम. त्याचप्रमाणे जे काय विथ इंटरव्ह्यूसाठी पहिल्यांदा 1:10 प्रमाण होतं, 10 शाळांवर निवड. आता तेच प्रमाण, तोच रेशो 1:3 केलेला आहे. म्हणजेच आता इथे थोडंसं मेरिटही जास्त लागण्याची शक्यता आहे. तर आपण ही संपूर्ण प्रोसेस आहे ही कशी आहे ते आपण पाहणार आहे. आता मित्रांनो, नेमकी जाहिराती कधी येतील, प्राधान्यक्रम लॉक कधी करायची, कशा पद्धतीने, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. पवित्र पोर्टल या संदर्भात बऱ्यापैकी सर्व गोष्टी आपल्याला माहितीच आहेत. परंतु आता सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की सर, आम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले, फॉर्म सेल्फ सर्टिफाय आमचं झालेलं आहे, संपूर्ण माहिती बरोबर केलेली आहे, परंतु इथून पुढे आता नेमकं जाहिरातींचा टप्पा आहे. म्हणजे पुढचा टप्पा आहे तो जाहिराती, ॲडव्हर्टाइजमेंट. मग त्या कधी येतील? तर मित्रांनो, आता जाहिराती या संदर्भातही या जाहिराती कधी येतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे. परंतु त्या जाहिराती येण्या अगोदर बऱ्याच काही प्रोसेस आहेत. त्यामध्ये संच मान्यता जर पाहिलं तर बऱ्यापैकी माध्यमिक शाळा आहेत त्या विभागाची संच मान्यता झालेली आहे. आता प्राथमिक विभागांची जी काय संच मान्यता ते काम चालू आहे. त्यामुळं ही संच मान्यता होणं पण तितकंच जरुरीचं आहे. त्यानंतर ही संच मान्यता झाल्यानंतर पुढचं प्रोसेस आहे, संच मान्यता झाल्यानंतर की जे काय रिक्त अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत त्या रिक्त अतिरिक्त ठिकाणी शिक्षकांचं समायोजन, म्हणजेच जे काय अतिरिक्त शिक्षक झाले असतील त्यांचं समायोजन कुठे करायचं ते समायोजन करणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतरचाही मुद्दा मित्रांनो, हे जे काय संच मान्यता झालेली आहे किंवा जे काय मस्टर आहे ते मस्टर म्हणजेच बिंदू नामावली आपल्याला मागासवर्गीय कक्षाकडून हे पडताळी करून घेणं आपलं महत्त्वाचं काम आहे. म्हणजेच ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस पूर्ण होतील त्यानंतर सगळा डाटा हा आपल्याला समजेल आणि त्यानंतरच त्या जाहिराती येणार आहेत. मित्रांनो, ह्या जाहिराती पवित्र पोर्टलला येण्यासाठी अजून तरी एक 2-3 महिने लागणार आहेत. म्हणजेच एप्रिल-मेच्या दरम्यान, शक्यतो मित्रांनो मेच्या दरम्यान ह्या जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड होतील असा एक अंदाज आहे माझा. त्यामुळे ही जी काही पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा जो काय दुसरा टप्पा आहे जाहिराती, तर हा जाहिरातींसाठी ह्या ज्या काही गोष्टी आहेत मी तुम्हाला बोललेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या ज्यावेळेस गोष्टी पूर्ण होतील त्यानंतरच पवित्र पोर्टलला जाहिराती येतील. मग त्या जाहिराती कशा येणार त्याही सांगतो. ज्या काही जाहिराती आहेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या त्या येतील. त्यानंतर त्या संदर्भात एक टॅब असेल आणि दुसरा टॅब असेल की तो विथ इंटरव्ह्यू, म्हणजे ज्या काही संस्था असतील काय त्यांच्याही जाहिराती असतील. अशा पद्धतीने ज्या काही खाजगी संस्था आहेत किंवा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या दोन्हींचं रोस्टर पूर्ण झाल्यानंतर जे मागासवर्गीय कक्ष त्यांच्याकडून पूर्ण करून घेतल्यानंतर ह्या जाहिराती पवित्र पोर्टलला येणार आहेत. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
ते मी सांगितलेलं आहे की ह्यासाठी थोडासा कालावधी लागणार आहे, परंतु 100% जाहिराती येणार. तर अशा पद्धतीने ह्या जाहिराती एप्रिल एंडिंग किंवा मेच्या दरम्यान येण्याची. तिसरा मुद्दा म्हणजे प्रेफरन्स लॉक करणे. आता प्राधान्यक्रम कधी लॉक करायला येतील आम्हाला? लॉक करण्याच्या अगोदर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ज्यावेळेस प्राधान्यक्रम येतील तर ते किती येतील त्यामध्ये तरी तुम्हाला थोडासा मनामध्ये शंका आहे. तर प्राधान्यक्रम तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्ही तुमची शैक्षणिक व्यावसायिक क्वालिफिकेशननुसार तुम्ही पात्र आहात, इलिजिबल आहात, तेवढे सगळे प्राधान्यक्रम तुम्हाला दिसणार आहेत. परंतु त्यातले तुम्हाला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जनरेट करायचे प्राधान्यक्रम. डायरेक्ट तुम्हाला प्राधान्यक्रम आले म्हणजे द्यायचे नाहीत, तर तेथे तुम्हाला जनरेट करायचे आहेत. आता जनरेट करतानाही तुम्हाला किती जनरेट करायचे आहेत तर त्यांनी सांगितलेलेच आहेत, फक्त 50. मग विथ इंट्रोसाठी 50 आणि विदाऊट इंट्रोसाठी 50 असे तुम्हाला 100 प्राधान्यक्रम जनरेट करायचे. आता हे जनरेट करताना तुम्ही कशाही पद्धतीने, त्याला सिक्वेन्स नसतो, कशाही पद्धतीने तुम्ही फक्त क्लिक करा आणि 50 प्राधान्यक्रम की जे तुम्हाला द्यायचे 1 ते 50 पर्यंत द्यायचे अशा पद्धतीने तुम्ही ते जनरेट करायचे. आणि जनरेट केल्यानंतर तुम्हाला सिक्वेन्सनुसार 1, 2, 3, 4 असे 50 पर्यंत असे तुम्हाला तेवढे म्हणजे 1 पासून ते 50 पर्यंत विथ इंट्रोचे तुम्हाला द्यायचे प्राधान्यक्रम सिलेक्ट करायचे. आणि त्यावेळेस निश्चितपणाने आपल्या हाडके सर यूट्यूब चॅनलवर प्राधान्यक्रम कसे द्यायचे त्या संदर्भात निश्चितपणाने मार्गदर्शन केले जाईल तुम्हाला. त्यासाठी तुम्ही आपला हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आता हे प्राधान्यक्रम कधी येतील तर ते ज्यावेळेस जाहिराती येतील. ज्यावेळेस जाहिराती आल्यानंतर तुम्ही त्या जाहिराती डाउनलोड करून घ्यायच्या. जाहिराती डाउनलोड करून घेतल्यानंतर ते तुम्ही सगळ्यात चेक करायचे. आपण कुठे कुठे इलिजिबल आहात किंवा नाहीत ते जरी आपण त्या PDF स्वरूपात जाहिरात असतील त्या पाहून घेतलं तरी ॲटोमॅटिक आपल्याला ज्यावेळेस प्राधान्यक्रम आपल्याला दिसतील तर ते आपल्या जी काही शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन आहे त्यानुसारच ते आपल्याला तेथे जनरेट होणार आहेत, म्हणजे येणार आहेत आपल्याला. आणि त्यातून आपण 50 जनरेट करायचे, त्यातून 50 आपण सिक्वेन्सनुसार द्यायचे. पण हे प्रोसेस कधी? ज्यावेळेस जाहिराती येतील. जाहिराती आल्यानंतर म्हणजे जरी आपण धरलं एप्रिलच्या एंडिंगला किंवा मेच्या सुरुवातीला जरी ह्या ज्या जाहिराती आल्या तरी जाहिराती आल्यानंतर एक 8 ते 10 दिवसानंतर आपल्याला प्राधान्यक्रम लॉक करण्याचे जी काय प्रेफरन्स लॉक करण्याची आपल्याला ती मुदत भेटेल. तर अशा पद्धतीने ही जी काही प्रोसेस आहे ती आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आता ही जाहिराती येतील, जाहिराती आल्या की त्या व्यवस्थित पाहून घ्या. पाहून घेतल्यानंतर एक 8-10 दिवसांनी आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि त्यानंतर जनरेट केल्यानंतर आपल्याला ते प्राधान्यक्रम सिक्वेन्स द्यायचा आहे 1 पासून 50 पर्यंत आणि त्यानंतर लॉक करायचे. हे करत असताना तुम्ही थोडासा विचारपूर्वक हा जे काय प्राधान्य आहेत ते द्या मित्रांनो. अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस थोडीशी जी काय आहे ना ती चालू राहणार आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर यादी कधी लागेल. आता प्राधान्यक्रम ज्यावेळेस लॉक करतात त्यानंतर लॉक केल्यानंतर पुन्हा 15-1 दिवसानंतर किंवा त्या संदर्भात आपलं जे काय अपडेट आहे न्यूज बुलेटिन तेथे तुम्हाला येईलच की बाबा ह्या दिवशी जे काय प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत तर ते ज्यांचं सिलेक्शन झाले अंतिम यादी म्हणतो आपण ते तुमच्या कशामध्ये तर ज्यावेळेस पवित्र पोर्टलचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तेथे दिसेल की तुम्ही कुठे इलिजिबल झालात. म्हणजेच तुम्ही तुमचा नंबर कोणत्या ठिकाणी लागला, कोणत्या आस्थापनेवर तुमची निवड झाली, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला शेवट कळतील. परंतु अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, ही जी काय प्रोसेस आहे ती आता जाहिराती येणं, तर जाहिराती येण्यासाठी अजून 2 ते 3 महिने आहेत. आणि त्यानंतर जाहिराती येण्यासाठी तुमची संच मान्यता, बिंदू नामावली, मागासवर्गीय कक्षाकडून रोस्टर तपासून घेणे, रिक्त अतिरिक्त ज्या काय शिक्षक आहेत त्यांचं समायोजन करणं, ह्यानुसार पूर्ण प्रोसेस होऊन जाहिराती येतील. त्यानंतर जाहिराती आल्या की 15-1 दिवसानंतर तुम्ही त्या जाहिराती डाउनलोड करून पाहतील आणि पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ज्या काही प्राधान्यक्रम आहेत ते तुम्हाला जनरेट करायचे आहेत. जनरेट केल्यानंतर त्याला सिक्वेन्स द्यायच्यात आणि नंतर तुमची जी काय ती अंतिम गुणवत्ता यादी म्हणजेच ती तुमच्या प्रोफाईलमध्ये समजणार आहे. तर अशा पद्धतीने ही शिक्षक भरतीची पुढची प्रोसेस आहे मित्रांनो. त्यामुळं सर्वांनी आपला हा हाडके सर यूट्यूब चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा, कारण वेळोवेळी अपडेट देण्यासाठी तुमच्यापर्यंत मला यायचं आहे. निश्चितपणाने चॅनल सबस्क्राईब केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. धन्यवाद.